हॅलो स्टुडंट, इनडेफिनाइट इंटिग्रेशन या चॅप्टर मधली एक्सरसाइज 3.2b ही आपली चालू आहे. त्यातले काही एक्झाम्पल आपण कालच्या तासाला बघितले, उरलेले एक्झाम्पल आता बघूयात. आणि ही जी एक्सरसाइज आहे किंवा हे जे प्रॉब्लेम्स आहेत आत्ताचे ते पर्टिक्युलरली बेस असेल इंटिग्रेशन ऑफ द टाईप. आपण 3 टाईप मागच्या तासांना बघितले होते, त्यापैकी ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी अशी जी टर्म बघितली ती पहिली आपण इंटिग्रेशन ऑफ द टाईप मधली पहिली टर्म, ही टर्म अशी असेल किंवा रूटच्या फॉर्म मध्ये असेल. तरीही आपण सेम मेथड त्याला फॉलो करणार आहोत. काही स्टेप्स मी त्यावेळेस तुम्हाला लिहून दिले होते, त्या स्टेपवर बेस असलेल्या हे जे एक्झाम्पल्स आहेत ते आता आपण आजच्या तासाला बघूयात. काही एक्झाम्पल विदाउट रूटचे असतील, काही एक्झाम्पल मध्ये रूटची जी टर्म आहे त्या पद्धतीने असेल. हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना नेहमी कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 1 करण्याकडे पहिल्यांदा लक्ष द्यायचं आणि त्यानुसार सिम्प्लिफिकेशन जे असेल ते करूयात. सो पहिली जी टर्म आहे इंटिग्रेशनची ती घ्या. 1 अपॉन टर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12. सो एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 इंटू dx. सो टर्म मध्ये कोइफिशियंट एक्स स्क्वेअरचा पहिल्यांदा 1 करायचा. स्टेप पहिली तीच आहे. इथे देतानाच तो 1 आहे, त्यामुळे आता डायरेक्ट सेकंड स्टेप कडे जायचं. सेकंड स्टेप काय सांगते आपल्याला? मिडल टर्म अपॉन 2. मिडल टर्मचा जो कोइफिशियंट आहे तो अपॉन 2. हे कच्चं कॅल्क्युलेशन करायचं. मिडल टर्म अपॉन 2 व्हॅल्यू किती येईल ह्याची कॅल्क्युलेशनची 4 येईल. आणि आलेल्या टर्मचा काय करायचं आपल्याला? स्क्वेअर विचारात घ्यायचा आहे. आणि तो जो स्क्वेअर आहे मिडल टर्म अपॉन 2 केल्यानंतरचा जो स्क्वेअर आहे ती टर्म ह्या टर्मला ऍड आणि सबस्ट्रॅक्ट करायची. म्हणजे 4 चा स्क्वेअर किती येईल? 16. ही जी टर्म आहे 16 ती या एक्झाम्पल मध्ये आपण आता डायरेक्ट ऍड आणि सबस्ट्रॅक्ट करणार आहोत. म्हणजे या केसमध्ये कोइफिशियंट 1 आल्यामुळे काय झालं, जी सेकंड स्टेप आहे ती आता आपण डायरेक्ट चालू केलेली आहे. सेकंड स्टेप नुसार आपण मिडल टर्म अपॉन 2 केलेली व्हॅल्यू जी आली आहे ती ऍड 16 सबस्ट्रॅक्ट शेवटी करायचं कॉन्स्टंट नंतर 16. या पद्धतीने करून घेतली की उरलेली जी व्हॅल्यू आहे त्याचा ग्रुप करायचा. जे पहिल्या 3 टर्मचा परफेक्ट स्क्वेअरचा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये कन्व्हर्शन करायचं. मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं परफेक्ट स्क्वेअर कसा घ्यायचा, तर पहिल्याचा स्क्वेअर रूट म्हणजे एक्स, दुसऱ्याची फक्त साइन घ्यायची विच इज प्लस साइन, आणि तिसऱ्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा विच इज 4 आणि त्याला ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये घ्यायचं. आता कॉन्स्टंटला सिम्प्लिफाय करा. हे कच्चं कॅल्क्युलेशन करून बघू शकतात तुम्ही. ही सबस्ट्रॅक्शनची व्हॅल्यू किती येईल? -4 इंटू dx. आता ह्याच्यामध्ये फॉर्म्युला कुठला यूज होईल? 1 अपॉन एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू ही टोटल येईल, त्याच्यामध्ये कॉन्स्टंट पण येईल, पण ही टोटल व्हॅल्यू पहिली व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस ए स्क्वेअर. म्हणून हा जो कॉन्स्टंट आहे त्याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचा. आणि तो कन्व्हर्ट करण्यासाठी इथे 4च आल्यामुळे ती टर्म येईल 2 स्क्वेअर इंटू dx. आणि मग तुमचा जो फॉर्म्युला आहे बेसिक फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा तो यूज होईल, ज्याची व्हॅल्यू काय असते? 1 अपॉन 2a लॉग ऑफ फॅक्टर्स एक्स मायनस ए एक्स प्लस ए प्लस सी. एक्स अगोदर असल्यामुळे मायनसला मायनस साइन न्यूमरेटरला येईल. सो व्हॅल्यू ही जी आहे ती आता रिप्रेझेंट होईल 1 अपॉन 2a. ए ची व्हॅल्यू लॉग ऑफ एक्स. सो एक्स ची पूर्ण टर्म एक्स प्लस 4 आहे. ए मायनस ए अपॉन एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस सी. फॉर्म्युला म्हणायचा, व्हॅल्यू मात्र ज्या आहेत त्या घेतल्या आपण. सिम्प्लिफिकेशन करा. सिम्प्लिफिकेशन होईल 1/4 लॉग ऑफ एक्स प्लस सबस्ट्रॅक्शन किंवा ऍडिशन म्हणा. ऍडिशनची व्हॅल्यू येईल 2 अपॉन इथे येईल 6 प्लस 6. आणि हेच आपलं फायनल जे आहे ते आन्सर या पद्धतीने आपल्याला मिळेल. लक्षात आलं? हे एक्झाम्पल थोडस त्या मानाने सोपं होतं, लगेच कॅल्क्युलेशन करता आलं आपल्याला. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. टर्म आहे
1 upon 1 plus x minus x square. So 1 upon 1 plus x minus x square into dx. परत इथे कोएफिशियंट एक्स स्क्वेअरचा 1च आहे. तो मायनस साइन जरी असला तरी मायनस साइन कॉमन नाही काढायची, कारण आपल्याकडे मायनस साठी सुद्धा फॉर्म्युलेज आहेत. विचार फक्त काय करायचा, कोएफिशियंटचाच विचार करायचा. कोएफिशियंटचा विचार केला तर एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट याही केसमध्ये 1च आहे. त्यामुळे पुढची स्टेप जी आहे ती फॉलो करायची. पुढची स्टेप काय, मिडल टर्म अपॉन 2, म्हणजे तिथे कोएफिशियंट काय 1 अपॉन 2 आणि भाग वगैरे जात नाही, त्यामुळे ह्याचा स्क्वेअर करायचा आहे आणि त्याचा स्क्वेअर किती आहे 1/4. ही जी टर्म आहे ती आता इथे आपण ऍड आणि सबस्ट्रॅक्ट करणार आहे. मगाशी जसं सांगितलं ऍड अगोदरच करायचं, म्हणजे इथे कॉन्स्टंटच्या शेजारी ही टर्म ऍडच डायरेक्ट होईल आणि सबस्ट्रॅक्ट नंतरच करायचं. आपलं टेक्निक विसरायचं नाही, आपण ऍड अगोदरच आणि सबस्ट्रॅक्ट नंतरच असंच ठेवायचं, एकच रिदम. आता व्हॅल्यू जी आहे ती कॉन्स्टंटला कॉन्स्टंट ऍड होईल आणि ऍड केली तर टर्म क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल 4 + 1 म्हणजेच 5/4. आणि जी दुसऱ्या 3 टर्म्स आहेत ज्याचं कॉम्बिनेशन आपल्याला घ्यायचंय ते घेत असताना मायनस साइन जी आहे ती आता कॉमन घ्यायची. इथे मायनस साइन जर कॉमन घेतली तर स्क्वेअरची टर्म अगोदर लिहितो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. स्क्वेअरची टर्म अगोदर, नंतर सिंगल एक्स विच इज मायनस येईल कारण इथे टर्म पॉझिटिव्ह आहे आणि मायनस साइन आपण बाजूला काढतोय. आणि थर्ड टर्म परत एकदा पॉझिटिव्ह फॉर्म मध्येच लिहावी लागेल आपल्याला इंटू dx. आता ह्या टर्मला क्वाड्रॅटिक इक्वेशन नुसार परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करता येतं. तसंच याही टर्मला आपल्याला ए स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचा आहे. आणि तो करत असताना टर्म कशी होईल मग, स्क्वेअर रूट ऑफ 5 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस दुसरी टर्म कशी लिहायची, याचा स्क्वेअर रूट एक्स, ह्याची साइन मायनस आणि ह्या टर्मचा स्क्वेअर रूट 1 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. हे झालं त्याचं सिम्प्लिफिकेशन. आता बेसिक जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आठवा. सो आपला फॉर्म्युला येईल इथे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. मगाशीचाच फॉर्म्युला, फक्त साइन जो ह्याची टर्म आहे फॅक्टरची टर्म ती थोडीशी उलटी सुलटी होईल. 1 अपॉन 2a लॉग ऑफ फॅक्टर घेताना मायनस एक्स स्क्वेअर व्हेरिएबल नंतर आलाय, त्यामुळे जी टर्म आहे ती अपोजिट साइनने चालू करायची, a प्लस एक्स ने, आणि डिनॉमिनेटरला येईल a मायनस एक्स प्लस सी. ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आता आपण या फॉर्म्युल्यानुसार ही टर्म रिराईट करून टाकूया. सो 1 अपॉन 2a, a ची व्हॅल्यू घ्या रूट 5 अपॉन 2 लॉग ऑफ a प्लस एक्स, पूर्ण हा एक्स इथे लिहिला, अपॉन a मायनस. आता मायनस असल्यामुळे काय होतं, मायनस मुळे आतली जी साइन आहे ती चेंज होणार आहे. हे ज्यांना लक्षात येत नाही त्यांनी अगोदर ब्रॅकेट टाकून घ्यायचं या टर्मला आणि ह्या टर्मला, आणि मग अजून एक स्टेप करायची ज्याच्यामध्ये पहिली टर्म निगेटिव्ह आणि दुसरी टर्म मायनस साइन मुळे काय होईल पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल, प्लस सी. आता ह्या टर्मचं पण सिम्प्लिफाय करायचं बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, किंवा एलसीएम याचा येईल 2, इथे 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल. अपॉन 2 ला मगाशी मी जे सांगितलं होतं कालच्या लेक्चर मध्ये त्यानुसार लक्षात घ्यायचं, अपॉन 2 ला अपॉन 2 जो आहे तो कॅन्सल करायचा आणि टर्म सिम्प्लिफाय होईल. सो 2 ला हा 2 कॅन्सल करा आणि टर्म रिराईट करा. 1 अपॉन रूट 5 लॉग ऑफ टर्म येईल रूट 5 प्लस 2x मायनस 1 अपॉन रूट 5 मायनस एक्स प्लस 1 प्लस सी. आता ह्याच्यामध्ये जे कॉन्स्टंट आहे त्यांची ऍडिशन पॉसिबल नाही आहे, कारण एक टर्म रूट मध्ये एक टर्म सिंपल नॅचरल नंबरच्या फॉर्म मध्ये, त्यामुळे ही जी टर्म आहे ती ऍड होणार नाही आणि म्हणूनच हे जे आहे तेच आपलं फायनल आन्सर असेल. थोडसा टर्म निगेटिव्ह फॉर्म असल्यामुळे हे एक्झाम्पल मी घेतलं. एक्स स्क्वेअर जरी निगेटिव्ह असला तरी मायनस साइन कॉमन नाही काढायची. मायनस साइन जर कॉमन काढली तर सगळं एक्झाम्पल चुकतं, कारण फॉर्म्युला हा युजच होणार नाही तुमचा. आणि म्हणूनच
हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे म्हणून साइन जागेवर ठेवायची. सिम्प्लिफिकेशन करत असताना फक्त कोइफिशियंट कडे लक्ष द्यायचं. कोइफिशियंट या केसमध्ये 1 दिल्यामुळे आपण पुढची स्टेप फॉलो केली. पुढची स्टेप काय, मिडल टर्म अपॉन 2. सो मिडल टर्म अपॉन 2 जर केलं तर त्याचा ही टर्म स्क्वेअरच्या फॉर्म मधली मिळते 1/4. ती टर्म ऍड सबस्ट्रॅक्ट केली. ऍडिशनची जी टर्म आहे कॉन्स्टंटला कॉन्स्टंट ऍड केला आणि जी सबस्ट्रॅक्शनची व्हॅल्यू आहे तिच्यामधनं मायनस साइन कॉमन काढायचा, जेणेकरून जी टर्म शिल्लक राहील ती परत एकदा परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करता येईल. ती एकदा परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केली की जो फॉर्म्युला आहे तो ऍप्लिकेबल फॉर्म्युला यूज करायचा, सिम्प्लिफिकेशन करायचं आणि तेच आपलं फायनल आन्सर असेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आता, ज्याच्यामध्ये कोइफिशियंट आहे दिलेला अशा टाईपचे. टर्म आहे 4x² मायनस 20x प्लस 17. सो 1/4x² मायनस 20x प्लस 17 इंटू dx. सो ह्या टर्म मध्ये व्हॅल्यू बघते मी, बरोबर आहे. ह्या टर्म मध्ये कोइफिशियंट आहे x² चा आणि तो जो कोइफिशियंट आहे तो आता आपल्याला 1 मध्ये कन्व्हर्ट करायचा आहे आणि तो 1 मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला कॉमन काढावं लागेल. तो कोइफिशियंट 1/4 कॉमन जर काढलं तर पहिली टर्म काय होईल x², दुसरी टर्म होईल 20/4x आणि तिसरी टर्म होईल 14/4x. अशा पद्धतीने ह्या टर्म्स तयार झाल्या. सिम्प्लिफिकेशन फक्त मिडल टर्म साठी करावं लागेल. ते सिम्प्लिफिकेशन करा. 5x प्लस 17/4 भाग जात नाही त्यामुळे ती टर्म ऍज इट इज राहील. हे झालं आपलं कोइफिशियंट x² चा आपण 1 मध्ये कन्व्हर्ट केला. ही पहिली स्टेप आपण कंप्लीट केली. आता सेकंड स्टेप, मिडल टर्म अपॉन 2. हे कच्चं कॅल्क्युलेशन परत एकदा करायचं. मिडल टर्म अपॉन 2 भाग जात नाही त्यामुळे व्हॅल्यूला ब्रॅकेट स्क्वेअर करा. स्क्वेअरिंग केलं की टर्म किती येईल 25/4. ही टर्म ऍड सबस्ट्रॅक्ट करूया. मगाशी जसं सांगितलं ऍडिशन अगोदरच होईल प्लस 25/4 आणि सबस्ट्रॅक्ट शेवटीच करायचं मायनस 25/4 इंटू dx. परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये ज्या पहिल्या 3 टर्म आहे त्या कन्व्हर्ट करा. पहिल्याचा स्क्वेअर रूट, दुसऱ्याची साइन, तिसऱ्याचा स्क्वेअर रूट 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथे मात्र सिम्प्लिफिकेशन करा. हे परत एकदा कच्चं कॅल्क्युलेशन करायचं. एलसीएम याचा येईल 4 आणि न्यूमरेटर येईल 17 मायनस 25. सो आन्सर काय येईल आपलं मायनस 25 मोठा असल्यामुळे ह्या टर्मचं सबस्ट्रॅक्शन घ्या. सो सबस्ट्रॅक्शन किती शिल्लक राहतं 8. सो 8/2 इथेच कॅल्क्युलेशन करा, कच्चं कॅल्क्युलेशन करा. 8/2 व्हॅल्यू येईल 2 आणि आलेली ही जी 2 व्हॅल्यू आहे विच इज मायनस. ही टर्म मायनस असल्यामुळे ही मायनस साइन ने ऑलरेडी इथे लिहिलेली आहे. फक्त सिम्प्लिफिकेशन केलं. इथे टर्म किती आली 2. ह्या 2 ला आता परत एकदा स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं आणि मग जो सुटेबल फॉर्म्युला असेल तो सुटेबल फॉर्म्युला आपण इथे यूज करूया. सो टर्म मी रिराईट करून घेते. 1/4 इंटिग्रेशन 1/x मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि ह्याला परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्शन इंटू dx. इथे dx लिहायचा राहील. आता जी व्हॅल्यू आहे ती फॉर्म्युल्यानुसार 1/x² मायनस a². जो फॉर्म्युला आहे आपला तोच यूज होईल जो आहे 1/2a. a ची व्हॅल्यू लॉग ऑफ x अगोदर आहे म्हणून मायनसचा फॅक्टर न्यूमरेटरला येईल मायनस √2 अपॉन x प्लस a प्लस c. हा जो आहे तो फॉर्म्युला आपण यूज केला. आता याला सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफिकेशन मध्ये इथे टर्म जी आहे ती मल्टिप्लाय होईल आणि 8√2 लॉग ऑफ एलसीएम घ्या. एलसीएम कसा येईल 2 येईल. 2 नी थ्रू आउट इथे मल्टिप्लाय करा. असं करा
किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 नी करून घ्या. सिमिलर वेनी क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 नी घ्या. अपॉन टू गेट कॅन्सल. ती मनातल्या मनात स्टेप करायची. इथे फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशनची जी स्टेप आहे ती लिहायची. 2x मायनस 5 मायनस 2√2 अपॉन 2x मायनस 5 प्लस 2√2 प्लस c. आणि हेच आपलं फायनल जे आहे ते आन्सर आपल्याला मिळेल. सिमिलर वेनी आता रूटचे एक्झाम्पल जे आहेत ते आता आपण सॉल्व्ह करायला घेऊया, जे स्क्वेअर रूटच्या फॉर्म मधले आहेत. हे सगळे एक्झाम्पल विदाउट रूटच्या फॉर्म मधल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो फॉर्म होता तो आपण आता यूज केलेला आहे. टेक्निक तीच ठेवायची, फक्त व्हॅल्यू आता रूट मध्ये असल्यामुळे फॉर्म्युले बदलतील. जे रूटचे फॉर्म्युलेज आहेत ते आपल्याला यूज करावे लागतील. टर्म आहे 1/√3x² प्लस 5x प्लस 7. सो 1/√3x² प्लस 5x प्लस 7 इंटू dx. चेक करून घेते मी. रूट 3x प्लस 5x प्लस 7 इंटू dx. तर ह्याच्यात पण सिमिलर टेक्निक यूज करायची. कोएफिशियंट x² चा पहिल्यांदा 1 पाहिजे आणि तो आता 1 आणण्यासाठी रूट मध्ये टर्म आहे म्हणून कॉमन काढताना √3 कॉमन निघेल आणि आतली जी टर्म व्हॅल्यू होईल ती टर्म व्हॅल्यू होईल x² प्लस 5/3x प्लस 7/3 इंटू dx. आता ह्याला परत एकदा सिम्प्लिफाय करूया. भाग काही जात नाही त्यामुळे ह्याच टर्मला आपण फर्स्ट स्टेप म्हणून कन्सिडर करूया. आता ह्याच्यामध्ये मिडल टर्म अपॉन 2 करायचे आपल्याला. पुढची स्टेप कशी असते, मिडल टर्म अपॉन 2 आपण करून घेतो. हे कच्चं करायचं. हे कच्चं कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला लक्षात येईल इथे टर्म येते 5/6. 2 इंटू 3 6 आणि मग ह्याचा स्क्वेअर करायचा. ह्याचा स्क्वेअर किती येईल 25/36. ही जी टर्म आली आहे ती टर्म इथे ऍड सबस्ट्रॅक्ट करूया. सो ऍड अँड सबस्ट्रॅक्ट. ऍड 25/36 सबस्ट्रॅक्ट 25/36 इंटू dx. परत ही टर्म परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणि याचं कॅल्क्युलेशन कच्चं करायचं आपल्याला. परफेक्ट स्क्वेअर, पहिल्याचा स्क्वेअर रूट, दुसऱ्याची फक्त साइन, तिसऱ्याचा स्क्वेअर रूट 5/6 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्याला सिम्प्लिफाय करा. एलसीएम किती येईल याचा 36 एलसीएम येईल. 36 एलसीएम इथे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल तर 12 नी मल्टिप्लाय केलं म्हणजे 36 मिळेल. म्हणून न्यूमरेटरला पण 12 नी मल्टिप्लाय करा. सो 12 इंटू 7 जो काही भाग असेल तो भाग घालायचा आणि जी टर्म असेल ती टर्म आपल्याला इथे लिहिता येईल 84 मायनस 25 कारण इथे 36 एलसीएम आलाय 25. ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं आपल्याला आणि जे सबस्ट्रॅक्शन येईल तर सबस्ट्रॅक्शनची जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू आपण रिराईट करूया. सो सबस्ट्रॅक्शन करा. 9 कॅरी 1 3/36. ही जी टर्म राहिलेली आहे त्या राहिलेल्या टर्म मध्ये 5 राहतं का 3 मी म्हटले आणि लिहिलेलं 3च लिहिलं. सो 59/36 ही जी टर्म आलेली आहे ती टर्म आता इथे आपण कॉन्स्टंट म्हणून लिहूया. इथे टर्म मोठी पॉझिटिव्ह आली आहे म्हणून ही पण टर्म पॉझिटिव्ह असल्यामुळे इथे टर्म लिहिताना मी प्लस साइन लिहिल आणि व्हॅल्यू काय येईल 59/36 इंटू dx. आलेल्या ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज नुसार सिम्प्लिफिकेशन करूया आणि सिम्प्लिफिकेशनची जी टर्म आहे ती आता परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहून काढूया. सो परफेक्ट स्क्वेअर काय येईल याचा x प्लस 5/6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथे परफेक्ट स्क्वेअर रूट 49 माहित नाही त्यामुळे स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये अपॉन 36 6 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx.
म्हणजे बेसिकली आपला फॉर्म्युला यूज होईल 1/√x² प्लस a स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे तो यूज होईल, ज्याची व्हॅल्यू असते लॉग ऑफ x. सो x ची ही टर्म येईल प्लस रूट मध्ये जी टर्म आहे ती रूट मधली टर्म आहे तशी आपण घेऊया, स्क्वेअर रूट ऑफ प्लस सी. आणि म्हणूनच मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, जिथे हा फॉर्म्युला यूज होईल तिथे तुम्हाला सिम्प्लिफिकेशन थोडस जास्त करावं लागेल. आणि ही जी टर्म आहे रूट मधली टर्म ती नेहमी रिप्लेस करायची जी व्हॅल्यू आपण कॉमन काढल्यानंतरची जी व्हॅल्यू राहते तिने. हे जर सिम्प्लिफिकेशन करत बसलात तरी सिम्प्लिफिकेशन हे असंच येईल, म्हणजे ह्याच्यानंतर हे येईल, ह्याच्यानंतर हेच येईल. म्हणूनच डायरेक्ट स्टेप लिहायची, कॉमन काढल्यानंतरची जी व्हॅल्यू शिल्लक राहते ती व्हॅल्यू इथे रूटच्या टर्मच्या फॉर्म मध्ये लिहून काढायची. बाकीची टर्म तुम्ही तोपर्यंत क्रॉस मल्टिप्लाय करू शकतात. म्हणजे लॉग ऑफ इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल 6x + 5/6 प्लस ही टर्म जी आहे ती x² कॉमन काढल्यानंतरची जी व्हॅल्यू आहे ती डायरेक्ट तुम्ही रिप्रेझेंट करू शकता प्लस सी. सिमिलर वेने इथे क्रॉस मल्टिप्लाय करूया, 3 ने इथे क्रॉस मल्टिप्लाय होईल, अपॉन √3 जो आहे तो आपल्याला कॉमनली मिळेल. सो लॉग ऑफ 6x + 5/6 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3x² + 5x + 7 अपॉन √3 प्लस सी. हे बघा आपल्याला जे गिवन प्रॉब्लेम होता त्या प्रॉब्लेम मधलीच टर्म इथे दिसायला लागते, म्हणजे आपण बरोबर करतोय हे लक्षात घ्यायचं. आता एलसीएम काढायचा. एलसीएम काढण्यासाठी ही टर्म रूट आहे आणि ही टर्म 6 आहे, त्यामुळे हा 6 ने इथे मल्टिप्लाय करा आणि ह्याने इथे मल्टिप्लाय करा. हे ऑप्शनल आहे, हे करू पण शकतात किंवा नाही. म्हणजे इथे काही आत्ताच्या नवीनच्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी इथेच थांबलेले आहेत, पण जर तुम्ही मागचे सिलेबसचे बुक्स बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की थोडंसं अजून सिम्प्लिफिकेशन तिथे केलेलं आहे. त्यामुळे सवयीप्रमाणे मी सिम्प्लिफाय करते. पण जर एखाद्याला इथे थांबायचं असेल तर थांबू शकतात, पण ज्यांना स्कोर हाय पाहिजे, ज्यांचे स्कोरिंग जास्त चांगले आहेत त्याने मात्र शेवटपर्यंत सिम्प्लिफिकेशन करणं गरजेचं आहे. ज्यांना फक्त इंटिग्रेशन समजून घ्यायचं आहे आणि जास्त काही त्याच्या डीप मध्ये जायचं नसेल त्यांनी इथेच थांबलं तरी चालतं. पण ज्यांना स्कोरिंग 80 पैकी 80 असे वगैरे पाडायचे असतील त्यांनी कंपल्सरी मात्र हे जे आहे ते पुढच्या स्टेप करत न्यायच्यात. सो पुढच्या स्टेप कशा घ्यायच्या, क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया √3 6x + 5 प्लस हा 6 इथे मल्टिप्लाय होईल स्क्वेअर रूट ऑफ 3x² + 5x + 7 अपॉन 6√3 प्लस सी. परत एकदा लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर, आणि कोएफिशियंट जो आहे तो पहिल्या टर्मला दुसऱ्या टर्मला सेपरेट आपण जो आहे तो लिहिणार आहोत. जे अजून स्टेप पुढची आपली होईल. I = 1/√of log of numerator रूट मध्ये 6x + 5 + 6 स्क्वेअर रूट ऑफ 3x² + 5x + 7 मायनस दुसरी टर्म आहे 1/√2 log of denominator. सो 6√3 प्लस सी. ती मायनस साईन मी इथे लिहिते कन्व्हिनियंट साठी, इथली मायनस साईन मी इथे लिहिली. आता पूर्ण मगाशी जसं आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं तर पूर्ण ही जी टर्म आहे ती 1 मध्ये कन्वर्ट करायची आणि सगळ्या कॉन्स्टंटला एकत्रित करायची. म्हणजे हा पूर्ण कॉन्स्टंट आता आपण सी ने रिप्लेस करणार आहोत. (6√3x² + 5x + 7 प्लस सी. आणि खाली कंपल्सरी लिहायचं where c = this term पॉझिटिव्ह टर्म अगोदर c1 - 1/√3 log of
6√3 या पद्धतीने लिहून काढलं की हे जे फायनल आन्सर आहे ते असं दिसेल आपल्याला. आणि ह्या ज्या स्टेप्स आहेत म्हणजे इथून खालच्या ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या ऑप्शनल आहे, म्हणजे एखाद्याला करायचे असेल तर करा किंवा नाही केल्या तरी चालतील, पण ज्यांना स्कोर हाय पाहिजेलय, ज्यांना चांगलं सिम्प्लिफिकेशन हवंय त्यांनी मात्र सगळ्यांनी ह्या स्टेप्स फॉलो करायच्या. अजून एक एक्झाम्पल रूट मधलं बघूयात. So term में है square root of x square plus 8x minus 12. So integration I square root of x square plus 8x minus 20 into dx. So simplification करूया. कोएफिशियंट इथे 1च आहे त्यामुळे मिडल टर्म अपॉन 2, मिडल टर्म अपॉन 2 म्हणजेच 4 येईल आणि 4 चा स्क्वेअर करा म्हणजे 16 येईल. 16 ऍड अँड सबट्रॅक्ट डायरेक्ट चालू करायचं. 16 ऍड कॉन्स्टंट नंतर करायचं, सॉरी व्हेरिएबल नंतर ऍड करायचं 16 आणि कॉन्स्टंट नंतर सबट्रॅक्ट करायचं. आता परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये घ्या. परफेक्ट स्क्वेअर x, दुसऱ्याची साइन, तिसऱ्याचा स्क्वेअर रूट ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथे ऍडिशन होईल 36, मायनस असल्यामुळे ऍडिशन होईल आणि मायनस 36. सो टर्म सिम्प्लिफाय करा. परफेक्ट स्क्वेअर मध्ये ही टर्म लिहून काढा. कॉन्स्टंटला परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहिला की आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला यूज करायचा 1/√x स्क्वेअर मायनस a स्क्वेअरचा. आता पण तोच फॉर्म्युला होता. सो व्हॅल्यू लॉग ऑफ x प्लस स्क्वेअर रूट as it is x plus 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर प्लस c. आणि आता व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू रूट मधली जी टर्म आहे ती रिप्लेस करायची कॉमन काढल्यानंतरची व्हॅल्यू, पण मुळात आपण कॉमन काहीच नाही काढलंय त्यामुळे रूटची जी टर्म आहे ती गिवन प्रॉब्लेम सारखीच टर्म रिप्लेस करून घ्यायची आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. सो हे एक्झाम्पल छोटं झालं कारण इथे कॉमन काहीच नाही, कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर 1च आहे त्यामुळे हे एक्झाम्पल सोपं आहे आणि टर्म सॉल्व्ह करणं इझी आहे. सो असे दोन आपण प्रकार बघितले क्वाड्रॅटिक इक्वेशनचे की ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर सिंपल क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये असेल किंवा तो क्वाड्रॅटिक इक्वेशन रूटच्या फॉर्म मध्ये असेल. टेक्निक तीच यूज करायची जी आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये स्टेप्स बघितलेल्या त्या स्टेप्स फॉलो करायच्या 1 by 1. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट पहिल्यांदा 1 आणायचा, नंतरची स्टेप असते मिडल टर्म अपॉन 2, मिडल टर्मची जी कोएफिशियंटची व्हॅल्यू आहे ती अपॉन 2 करून घ्यायची, ती टर्म ऍड अँड सबट्रॅक्ट करायची, सिम्प्लिफिकेशन करायचं, फॉर्म्युला यूज करायचा आणि त्यानुसार सिम्प्लिफिकेशन जे होत असेल तर करायचं, नसेल तर तेच फायनल आन्सर आहे. अशा टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत ते टाईप 1 आपण जे पूर्वी बघितले आहे इंटिग्रेशन ऑफ द टाईप मधले त्या 1 टाईप मधले हे एक्झाम्पल झाले. पुढच्या लेक्चरला आपण टाईप 2 जो आहे तो इंटिग्रेशनचा बघूयात आणि त्या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात.